पवित्र भूमी यासाठी आयुष्यभर जन्माला आला तो फक्त संघर्ष, कधी पिण्याच्या पाण्यासाठी, कधी रस्त्यासाठी, कधी शौचालयासाठी, कधी लाईटसाठी, आणि अख्ख्या आयुष्याची दलिंद्री एकदाचीच गेले. तारीख आहे 6 मे 2025. आणि आपलं भाग्य बघा, म्हणजे माझ्यासाठी अतिशय मोठा दिवस आहे आजचा भाग्याचा. माझ्या वडिलांनी ज्यावेळेस आंबेडकरी चळवळीचं काम चालू केलं त्यावेळेसचे त्यांचे गुरुबंधू आदरणीय गौतम भाऊ सोनवणे आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे नेते रामदास आठवले साहेब, आमचे नेते रामदास आठवले साहेब, त्यांनाही साहेब आम्ही आमंत्रित करण्यासाठी गेलो होतो. परंतु योगायोगाने आज त्यांना परदेश दौरा असल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. साहेबांना वाईट वाटलं आणि आम्हालाही वाईट वाटलं की आमच्यातला नेता येऊ शकला नाही. परंतु ज्यावेळेस माझ्या वडिलांनी आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी त्यांचं काम चालू केलं आंबेडकरी चळवळीमध्ये, पहिल्या आंदोलनामध्ये कुठला भाग घेतला होता तर तो मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार आंदोलनाच्या कार्यक्रमामध्ये. निश्चितपणे नेतृत्व आठवले साहेबांचं होतं आणि अख्खा महाराष्ट्र पेटला होता, अख्खा मराठवाडा पेटला होता. आणि त्या आंदोलनामध्ये निर्माण झालेला कार्यकर्ता सन्माननीय प्रकाश भोसले साहेब, आणि त्या आंदोलनाला निर्णय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय शरदचंद्र पवार साहेब. आज आमच्या नेत्याचे बॉस आणि बॉसचे बॉस, सगळ्यांचे बॉस आपल्या समोर इथे एकत्रित उपस्थित राहिले. मी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं प्रबुद्धनगर वासियांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो साहेब. आणि माझं भाग्य होतं का, माननीय पवार साहेबांची वेळ घेतणं म्हणजे अतिशय मोठं आणि एकदम कसरतीचं काम. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी फक्त विठ्ठलाला नाही आणलं, विठ्ठलासोबत आमची रुक्मिणी पण बसले, प्रतिभाताई पण इथे बसलेल्या आहेत. म्हणजे पवार साहेब कधी मिसेस बरोबर बऱ्याच कार्यक्रमाला टाळतात, पण आपलं नशीब बघा, माझं नशीब बघा, तुमच्या सगळ्यांचं नशीब बघा. आज पवार साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी आपल्या समोर आहेत. आपले एकत्रित दोघं आपल्याला आले. मी त्यांचं मनापूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला घरं मिळणार आहेत, अलॉटमेंट लेटर मिळणार आहेत, आणि एवढ्या पवित्रतेने आपण दोघे आलात, आपलं खरंच मनापासून धन्यवाद. मला आज ऍक्च्युली वास्तविक समजेना की तुमच्या समोर बोलू काय. लहानपण गेलो आपलं इथे, कधी काका बोलून, कधी अंकल बोलून, कधी आंटी बोलून, कधी मावशी बोलून. तुमच्या समोर लहानपण हातचड्डी घालून शाळेत जायचो. नंतर 8वीच्या पुढे ते आम्हाला फुलपॅन्ट आल्या शाळेमध्ये जवाहर विद्याभवनला. कॉलेजला गेलो, वकील झालो, जे काही घडलं बिघडलं सगळं तुमच्या समोर झालं. लहानपणापासून कधी वडिलांचा सहवास आम्हाला जवळून लाभला नाही. वडील नेहमी रात्री 2-3च्या पुढे यायचे आणि सकाळी ते आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस ते झोपलेले राहायचे. मग अख्खा माझ्या आयुष्यामध्ये मी जर माझ्या वडिलांसोबत सगळ्यात जास्त वेळ कुठला घालवला असेल तर तो कोविडचा वेळ घालवला. बाकी त्यांचं पूर्ण आयुष्य जर कुठे समर्पित असेल तर ते 1 नंबर प्रबुद्धनगर आणि नंतर आंबेडकरी चळवळ. याच्या विराईत माझ्या वडिलांनी दुसरीकडे कुठेच वेळ दिला नाही. घर परिवार नाही किंवा आम्हाला लहानपणाला कधी त्यांचा सहवास लाभला नाही. आणि हे सगळं होत असताना त्यांच्या मनामध्ये आमच्या 2 भावंडांपेक्षा सगळ्यात जास्त प्रेम कोणाबद्दल होतं तर या प्रबुद्धनगर विषय होतं की ह्या नगरीचं सोनं झालं पाहिजे. या नगरीनं आपल्याला मोठं केलं, या नगरीनं आपल्याला नावारूपाला आणलं, या नगरीनं आपल्याला फक्त कार्यकर्ता नेता नाही समजलं तर प्रत्येक कुटुंबाचा सदस्य समजलं. आणि जर ह्या नगरीनं आपल्याला स्वतःच्या कुटुंबाचा सदस्य समजलं असेल तर ह्या नगरीचा विकास करणं आपली जबाबदारी आहे. आणि असा उराशी बंगले वापरून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहत असाल मागच्या 10 वर्षामधून तो SRचा प्रकल्प आपला चालू होता. मग कधी सर्वे झाला तर 270 स्क्वेअर फीटचा आपला एरिया होता. महाराष्ट्र सरकार 270 स्क्वेअर फीटचा एरिया देत होतं. माझ्या वडिलांनी 3 वर्ष काम थांबवलं. हे टाटावाले विचार आम्हाला कसे कसे ऍडजस्ट करून घ्यायचे. काम थांबवलं फक्त एकासाठी की 270चा एरिया नाही, आपल्याला 300-350 स्क्वेअर फीटचा एरिया भेटला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या बहाण्याने का असेना पण 300 स्क्वेअर फीटचे घरं दिले. आणि ते घरं आम्हाला खूप आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला 300 स्क्वेअर फीटचे राजमहालासारखे घरं भेटले. अतिशय सुसज्ज अशी नगरी उभं केली आपण. आपल्या बिल्डिंगचं काम टाटा पॉवर कंपनीच्या वतीने केलं. 80% आपल्याकडे इकडे RMCचा वापर झालेला आहे. 20% फक्त विटाचं बांधकाम झालं असेल.
बाकी सगळं आरामचित्त झालेलं आहे. म्हणजे आता भारत पाकिस्तानचं युद्ध होतंय का काय असं वातावरण आहे. गंमत म्हणून सांगतो, सिरियसली घेऊ नका, पण मिसाईल जरी गेली तरी प्रबुद्धनगरच्या बिल्डिंगला हादरा बसणार नाही असं काम टाटा पॉवर कंपनीने करून दिले. तुम्ही जिथे बसलाय त्या खुर्च्यांवरती, त्या खुर्च्याच्या खाली 42 फूट डीप म्हणजे अंदाजे 4 माळे खाली आणि अशी 1.25 एकरची पिण्याच्या पाण्याची टाकी आपल्याला दिली आहे. म्हणजे महानगरपालिकेने जर पुढचा 1 महिना आपल्याला पाणी नाही दिलं काही अडचणीमुळे तरी आपल्याला प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही आयुष्यभर, एवढी आपण व्यवस्था करून ठेवली आहे. आपल्या छताचे बघितले तर प्रत्येक छतावरती आपण सोलार रूफची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये हे जे आपल्या लाइटिंग दिसत आहेत या लाइटिंगचं बिल आपल्याला येऊ नये याची देखील आपण सोलार रूफच्या माध्यमातून तिकडे व्यवस्था केलेली आहे. 2 बिल्डिंग आहेत आपल्या, 2 बिल्डिंगमध्ये 4 विंग आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपण 3 म्हणजे पूर्ण मिळून 12 लिफ्ट बसवण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर भविष्याच्या काळाचा वेध घेतला आपण. भविष्य काळामध्ये जर कधी इथे इलेक्ट्रिकच्या गाड्या आपण सगळ्यांनी विकत घेतल्या, आता पेट्रोलचे भाव 100च्या पार गेलेत, डिझेलचे भाव 100च्या पार जायला लागलेत. आज ना उद्या आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रिकच्या गाड्या घ्याव्या लागतील. इलेक्ट्रिकच्या गाड्या घेतल्या तर इलेक्ट्रिक चार्जिंगचे पॉईंट देखील बसवण्याचं काम आपण आजूबाजूला पाहत असाल तर इलेक्ट्रिकचे पॉईंट बसवण्याचं काम केलंय. आणि फक्त पॉईंट बसवले नाही, जबाबदारीने वागलो तर देखील आपण फक्त स्वतःचं भलं नाही तर भविष्यात आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीही इलेक्ट्रिकची गाडी घेतली तर त्यांनी गुगलवरती शोधायचं इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट आणि इकडे यायचं आणि आमच्याकडे चार्जिंग करायची, त्याचे पैसे डायरेक्ट आमच्या अकाउंटमध्ये येणार. म्हणजे सोसायटीच्या अकाउंटमध्ये येणार आणि सोसायटीच्या अकाउंटमधून आपण मेंटेनन्स भरायचं काम करू. कचऱ्याचं नियोजन, 1000 घरात रोज कचरा होणार, ओला कचरा सुका कचरा वेगळा होणार. ओला कचऱ्यासाठी ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर नावाच्या मशीन्स आपण बसवल्यात. प्रत्येक एक विंगला एक मशीन दिलेली आहे. म्हणजे भविष्य काळामधला आपला कचरा हा देखील बीएमसीला द्यायची गरज नाही. जे काय ते मशीनमध्ये खत करायचं आणि खत विकून सोसायटीला पैसे कमवण्याचं काम करायचं, ही देखील आपण व्यवस्था इथे करून ठेवलेली आहे. हे भविष्यात आपण बाहेर जायचंच नाही, ही सगळी व्यवस्था आपण इथे करून ठेवलेली आहे. पिण्याच्या पाण्याचं जसं उत्तम नियोजन आहे तसंच टॉयलेट बाथरूम मध्ये आपण शौच करायला गेल्याच्या नंतर ते जे घाण पाणी होणार, सांडपाणी होणार, ते सांडपाण्याचं नियोजन करण्यासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ज्याला आपण एसटीपी बोलतो तो मस्जिदच्या मागे आपण लावलेला आहे. आणि ती अशी व्यवस्था आहे की संपूर्ण शौचाचं पाणी जे काय सांडपाणी असेल ते सगळं पाणी एकत्रित येणार आणि ते स्वच्छ होऊन PH7 अर्थात पिण्याच्या पाण्याच्या योग्य होईल. पण ते प्यायचं नाही आपल्याला, ते फ्लश केलं टॉयलेटमध्ये तर आपले टॉयलेट धुवून देण्यासाठी त्या पाण्याचा वापर होणार आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये पुन्हा 100 वर्ष जे काय पाहिजे त्याची सगळी व्यवस्था केली आहे. आणि फक्त इथपर्यंत थांबलो नाहीत आपण, जाती धर्माचा सलोखा देखील प्रस्थापित करण्याचं काम आपण इथे केलेलं आहे. तुमच्या मागे जे दिसतंय ते आपलं अत्याधुनिक बुद्धविहार आहे. गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली ज्यावेळेस त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर सारनाथला त्यांनी पहिल्यांदा 5 लोकांना 5 भिक्षूंना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. दीक्षा दिल्याच्या नंतर त्यांच्या आठवणीमध्ये सम्राट अशोकांनी बुद्धविहार बनवलं होतं सारनाथला. त्याच बुद्धविहारला रिप्लिका आपण तिथे बनवलं, हुबेहूब तसं बुद्धविहार बनवलं. साहेब आमच्याकडे मस्जिद होतं, आमच्याकडे मुस्लिम समाजाचं प्रमाण तसं कमी आहे. बहुतांश लोक टाटा कॉलनीतले आमच्याकडे मुस्लिम समाजाचे इकडे नमाजला यायचे. आणि ज्यावेळेस ते टाटा कॉलनीतले लोक गेले, प्रबुद्धनगरमध्ये फारसे काही मुस्लिम समाजाचे लोक नव्हते, तर तिकडे मस्जिद बनवण्याचं निर्माणाची वेळ आली. टाटावाल्यांनी आम्हाला विचारलं संस्था म्हणून, मस्जिद का डिझाईन कैसे बनाएगी. आता आपल्याला काय एवढं, आम्ही काय आर्किटेक्ट नाही, सना मॅडम नाही आर्किटेक्ट नाहीये, तर मग आता डिझाईन कसं बनवायचं. तर आम्ही मुस्लिम समाजाच्या लोकांना विचारलं बाबा डिझाईन बनवू कसं. ते बोले तुम्हारे पिताजी के भरोसे पे मस्जिद तोडा ना, बना के तुम देने का हमको मालूम नहीं. एवढं प्रेम, एवढा विश्वास या समाजाचा. आणि आपण दुबईमध्ये जसं मस्जिद असेल ना तसं प्रबुद्धनगरच्या धर्तीवरती मस्जिद बनवून देण्याचं काम केलं. म्हणजे आपण एखाद्या धर्माचे लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात तर त्यांचं देखील चांगलं केल्याशिवाय आपण राहणार नाही. मंदिर देखील आपण तसंच बनवलं. आजूबाजूच्या परिसरामध्ये चेंबूरमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये नव्हे, अख्ख्या एशिया खंडामध्ये असा एसआरए कुठे नाहीये याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि ते आज संपूर्ण 1000 कुटुंबाचे घरं लोकार्पण करण्यासाठी माननीय शरद पवार साहेब आपल्यामध्ये येणार आहेत. त्यांचे थोड्या वेळानंतर ते देखील बोलणार आहेत. त्यापूर्वी निश्चितपणे मी काही लोकांची नावं घेणार आहे. त्यांचे आपण अलॉटमेंट लेटर प्रातिनिधिक स्वरूपाने आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय शेवाळे साहेब यांच्या हस्ते देणार आहेत.
त्याच्यानंतर अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण खाली बसून सगळे अलॉटमेंट लेटर देण्याचं काम करत राहू. जे मान्यवर येत राहतील त्यांच्या हस्ते आपण हे देत राहू. परंतु फक्त आपल्याला एक आवर्जून मला सांगायला आवडेल, जे माझ्याकडनं राहून गेलं, हे सगळं आपलं वैभव आहे, प्रचंड मोठं वैभव आहे. हे कोणामुळे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. ज्या महामानवानं आपल्याला माणसात आणलं, त्या महामानवाला प्रबुद्धनगरमध्ये आणायचा शब्द दिला होता आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 8 फुटाचा पुतळा लवकरच आपण त्या नागेकर मैदानामध्ये बसवणार आहे. पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. फक्त त्याला लागते ती एक कलेक्टरची परवानगी. PWDची परमिशन झाली आहे आपली, इतर आर्किटेक्टची परमिशन झालेली आहे, कला संचालनाची परवानगी झालेली आहे. परंतु आपल्या जिल्ह्याचा प्रमुख जर प्रशासकीय पातळीवर कोण असतो तर ते असतात कलेक्टर. कलेक्टरच्या परवानगीशिवाय तो पुतळा उभारता येत नाही. त्यामुळे ते आपल्या पुतळ्याचं काम उभारण्याचं थांबलेलं आहे. पण निश्चितपणे ज्या महामानवाने आम्हाला माणसात आणलं त्याला प्रबुद्ध नगरमध्ये आपण बाबासाहेबांची उभारणी केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आज जसा आपल्याला वेळ दिला पवार साहेबांनी, मी पुढच्या वेळेस देखील पवार साहेबांना हक्काने रडवून गावून भांडून तांडून त्यांच्या पायावर बसून वेळ घेईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं ज्यावेळेस अनावरण असेल निश्चितपणे आपण पवार साहेबांना बोलवण्याचं काम करू. आता याच्यानंतर मी काही नावं घेतोय. त्या सर्वांना माझी विनंती की आपण माझ्या उजव्या बाजूला यावं, सॉरी डाव्या बाजूला यावं. आपला लेफ्ट राईट थोडासा प्रॉब्लेम आहे, तर माझ्या डाव्या बाजूला यावं. याच्यानंतर आपण आदरणीय पवार साहेबांना बोलण्याची विनंती करणार आहे. माझं संपल्यावर नाव घेतल्याच्या नंतर मग आपण एक एक करून त्या लोकांना वरती बोलूया. मी नावं घेतो. वसंत दळवी आपले जोडीदार होते, त्यांच्या सुविद्य पत्नी जर आल्या असतील तर त्यांनी इकडे यावं. शकुंतलाताई दळवी, मनोज रामदास घाटविसावे, वंदना आनंद निकाळजे, मीरा दत्तू पाखरे, राजाराम हजारीलाल यादव, सुभद्रा गोपीनाथ बडेकर, अंजना किसन गायकवाड, वसंत किसन साळवे, सकुबाई चंद्रभान नगरे, रवी नामदेव तेलोरे. माझ्या डाव्या बाजूला यावं. अरुण जाधव साहेब प्राधिकृत अधिकारी एसआरच्या आपल्याला विनंती की आपण स्टेजवर यावं. मी पुन्हा नावं घेतो. आपण खालीच थांबा तुर्तास. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।